वंदनचं असणार आहे आणि या दिवशी महिलांचं तोंड गोड या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून करण्याचं ठरवलंय। आजच्या आज पैशांचं वितरण सरकारच्या माध्यमातून 12 जिल्ह्यातील पहिल्या टप्प्यातील महिलांना सुरू करण्यात आलं आहे। आज पहिल्या टप्प्यातील 12 जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांना जानेवारी महिन्याचे 1500 रुपये या ठिकाणी मिळायला सुरुवात झाली आहे। लाडक्या बहिणो अधिकृत ही या ठिकाणी आता 100% खरी बातमी समोर आल्या। लक्षात ठेवा, लाडक्या बहिणो सोशल मीडियावर सगळीकडे 3000 रुपये मिळणार अशा प्रकारच्या बातम्या खोट्या पसरवल्या जातात, परंतु सरकार कायम तुम्हाला 1500 रुपये पाठवत असतं आणि तुम्हाला 3000 रुपये येतात असं सांगितलं जातं, परंतु ते येत नसतं, तुम्हाला पण ओळखले तुम्ही। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून आता तुम्हाला स्पष्टपणे सांगण्यात आले की तुम्हाला जानेवारी महिन्याचा जो 1500 रुपयांचा हप्ता आहे तर तो 26 जानेवारीच्या आत तुमच्या बँकेच्या खात्यावरती या ठिकाणी आता जमा व्हायला सुरुवात झाल्या। म्हणजे आज पैशांचं वितरण 3 टप्प्यामध्ये तुमच्या बँकेच्या खात्यावरती झाल्याचा मेसेज तुमच्या मोबाईलवरती या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। आजसाठी 12 जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी जाहीर करण्यात आल्या। म्हणजे लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा, सोमवारी 26 जानेवारी हा दिवस झेंडावंदनाचा दिवस असणार आहे। त्यामुळे झेंडावंदनाच्या शुभ मुहूर्तावर आजपासून पैसे वाटपाला या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सुरुवात झाल्या। आता हे पैसे नेमकं कोणाकोणाला मिळणार आहेत? सरकारच्या माध्यमातून आता नवीन वर्षानिमित्त काय नवीन अटी पात्रता लावलेत का? कारण जानेवारी महिन्यात जो हप्ता आहे तर तो 2026 या नवीन वर्षामध्ये पहिल्यांदाच या ठिकाणी महिलांच्या खात्यावरती येणार आहे। तुम्हाला जो आतापर्यंत लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळाला तर तो 2025च्या डिसेंबरचा मागचा हप्ता मिळाला, परंतु आज जो 12 जिल्ह्यामध्ये जानेवारी महिन्याचा तुमच्या बँकेच्या खात्यावरती हप्ता मिळणार आहे तो या ठिकाणी याच महिलांना मिळणार आहे। बाकीच्या महिलांना अजिबात मिळणार नाही आहे, कारण सरकारच्या माध्यमातून नवनवीन बदल या 2026च्या हप्त्यासाठी आता जानेवारीच्या करण्यात आल्याची माहिती समोर आलेली आहे। लाडकी बहीण योजनेचा सर्व महिलांचा झेंडावंदन या ठिकाणी 26 जानेवारी निमित्त आता गोड होणार आहे। सरकारच्या माध्यमातून पैसे वाटपासाठी 2026 या नवीन वर्षामध्ये काय वेगळे नियम लावलेत का आणि कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये पहिल्या दिवशी पैशांचं वाटप या ठिकाणी करण्यात येणार आहे। आणि लाडक्या बहिणींनो, तुम्हाला 3000 रुपये या ठिकाणी आता मागच्या वेळी पण सोडलेले नाही आहेत, फक्त 1500 रुपये सोडलेत हे तुम्ही लक्षात ठेवा। कारण सोशल मीडियावर तुम्ही सुद्धा बातम्या ऐकल्या असणार की या ठिकाणी 3000 मिळणार अशा प्रकारच्या महिलांना खोट्या बातम्या पुरवल्या जातात। 3000 रुपये महिलांना मिळणार असं सांगितलं जातं, परंतु 3000 रुपये तुम्हाला सरकार कधीच सोडत नाही, फक्त 1500 रुपये सोडतं। तुम्हाला पण या ठिकाणी चांगलंच माहित आहे, फक्त तुमच्या भावनांशी खोटं बोलून खेळलं जात आहे। यावरती एकनाथ शिंदे साहेबांनी स्पष्टपणे सांगितले, आज जानेवारी महिन्यात जो हप्ता आहे तर तो झेंडावंदनाच्या निमित्ताने सरकारच्या माध्यमातून 26 जानेवारी निमित्त आता महिलांना सोडण्यात आला आहे। सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले, यामध्ये ज्या महिलांनी आपलं आधार कार्ड बँकेच्या खात्याला जोडलं आहे आणि ज्या महिलांनी आपलं बँकेचं खातं या ठिकाणी पोस्ट ऑफिस, स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक आणि बँक ऑफ इंडिया या महत्वाच्या बँकांमध्ये जोडला आहे, तर या महिलांना या ठिकाणी टोटल 1500 रुपये जानेवारीचे आता बँकेच्या खात्यावरती आज थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी आता खात्यावरती जमा व्हायला सुरुवात होणार आहे। पत्रकारांना बोलताना महत्वाची माहिती या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे साहेबांनी दिल्या। लाडक्या बहिणींनो, ही अधिकृत 100% खरी बातमी आहे, कारण तुम्हाला विश्वास बसेना झालाय, कारण महिलांना खोट्या बातम्या जास्त पुरवल्या जातात, परंतु ही अधिकृत या ठिकाणी आता खरी बातमी आहे। त्यामुळे कोणी टेन्शन घेऊ नका, सर्वांच्या खात्यावरती पैशांचं वितरण डीबीटीच्या माध्यमातून आता जमा होणार आहे। लाडक्या बहिणीचा झेंडावंदनाचा दिवस 26 जानेवारी या ठिकाणी गोड झाल्याचं सरकारच्या माध्यमातून आता पाहायला मिळतंय। 3 टप्प्यामध्ये पैशांचं वितरण तुम्हाला आता सरकारच्या माध्यमातून केलं जाणार आहे। तुम्हाला माहित आहे, डीबीटी सक्रिय होतो तो कोणत्या टायमाला, तर लक्षात ठेवा, सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत 4 जिल्ह्यामध्ये पैसे येतील, त्यानंतर दुपारी 2 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत दुसऱ्या टप्प्यातील दुसऱ्या गटातील पुढच्या 4 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होईल। त्यानंतर संध्याकाळी 7 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत तिसरा टप्पा या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता सुरू केला जाईल, असं पत्रकारांना बोलताना स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलंय। आज 12 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण आता खरोखर 100% बँकेच्या खात्यावरती होणार असल्याची अधिकृत माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांना दिलेली आहे। काय तुम्ही ऐकायचं आहे? त्यात पैसे जमा करा असे आदेश कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्र्यांनी दिले। राज्य सरकारच्या वतीनं मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आम्ही घेतला। या अंतर्गत 8000 कोटी रुपये रिलीज झालेले आहेत
जवळपास 40 लाख खात्यांमध्ये पैसे लाडक्या बहिणींनो, आत्ताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी लाडक्या बहिणींना या ठिकाणी आता सांगून टाकले की सर्व लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना तुम्हाला 3,000 रुपये मिळणार नाहीत बरं का. तुम्हाला खोट्या बातम्या सांगितल्या जातात 3,000 रुपये मिळणार म्हणून, परंतु तुम्हाला फक्त 15 जानेवारीचे या ठिकाणी सुरू करण्यात आलेत, हे लक्षात ठेवा. आता या ठिकाणी लाडक्या बहिणींना महत्वाचा प्रश्न आता उरलेला आहे, तो म्हणजे आता सर्वांना हे पैसे मिळणार का. कारण एकनाथ शिंदे साहेब जेव्हा पत्रकारांना बोलत होते त्यावेळी आता पत्रकारांनी एकनाथ शिंदे साहेबांना आता 4 प्रश्न विचारले की जानेवारी महिन्याचा हप्ता जो आहे तर तो कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये आता 26 जानेवारी या झेंडावंदनाच्या निमित्त सोडला जाणार आहे. त्यानंतर एकनाथ शिंदे साहेबांना दुसरा प्रश्न आता विचारण्यात आलाय, तो म्हणजे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना नेमकं जानेवारी महिन्याचा हप्ता कोणाकोणाला या ठिकाणी सोडण्यात येणार आहे. त्यानंतर आता तिसरा महत्वाचा या ठिकाणी प्रश्न आता उपस्थित या ठिकाणी होतोय, तो म्हणजे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी ज्या महिला आहेत तर त्या लाभार्थी महिलांना KYC केल्यावर जानेवारी महिन्याचा हप्ता मिळणार का, KYC अजून पण नाही केलेत त्यांना या ठिकाणी हे पैसे मिळणार. 12 जिल्ह्यांची कोणती लिस्ट देण्यात आल्या, सर्व काही अपडेट तुम्हाला अगदी 2 मिनिटांच्या आतमध्ये मिळणार आहे. त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ लक्षपूर्वक इथून पुढे बघायचा आहे. आता बघा, पहिल्या प्रश्नाचं उत्तर देत असताना एकनाथ शिंदे साहेब म्हणाले की आता नवीन वर्षाची सुरुवात झाल्या आणि हे पैसे जानेवारी महिन्याचे या ठिकाणी येत आहेत. कारण आता तुम्हाला पैसे मिळाले डिसेंबरच्या मागच्या निवडणुकीच्या बरोबर 2 दिवस आधी, ते 2025 चे होते आणि 2025 मध्ये लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांचे वेगळे नियम होते आणि 2026 हे नवीन वर्ष सुरू होताच पूर्णपणे नियमावली सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी बदलण्यात आल्या. त्याचं कारण म्हणजे जानेवारी महिन्यात जो हप्ता आहे तर तो फक्त KYC केलेल्या लाडक्या बहिणींना या ठिकाणी मिळणार आहे, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. नोव्हेंबर महिन्याचा हप्ता KYC केलेल्या लाडक्या बहिणींना या ठिकाणी सोडण्यात आला होता, परंतु अनेक महिलांच्या तक्रारी होत्या. अनेक महिलांना नोव्हेंबर डिसेंबरचे पैसे KYC केले करून पण या ठिकाणी सोडण्यात आले नव्हते. त्यामुळे सरकारने नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता KYC केलेला पण आणि न केलेल्या पण सर्वांना या ठिकाणी आता परत एकदा सोडण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलाय. GR सुद्धा आलाय, परंतु हा विषय वेगळा झाला. परंतु आपला जानेवारी महिन्यात जो हप्ता आज बँकेच्या खात्यावरती 12 जिल्ह्यामध्ये सोडण्यात येणार आहे तर त्या ठिकाणी KYC केलेल्या लाडक्या बहिणींना मिळणार का आणि KYC न केलेल्या लाडक्या बहिणींना मिळणार का, तर याचीच अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे. आता जानेवारीच्या झेंडावंदनानिमित्त 26 जानेवारी निमित्त हे पैसे आता या ठिकाणी सोडण्यात आले आहेत. आपल्या राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत. 36 जिल्ह्यापैकी फक्त 12 जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये पैशांचं वितरण होईल. फक्त याच महिलांना हा हप्ता देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. सरकारच्या माध्यमातून आता जिल्ह्यांचे 3 गट तयार करण्यात आले आहेत. पहिल्या गटातील महिलांना या ठिकाणी 4 जिल्ह्यामध्ये 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत पैशांचं वाटप या ठिकाणी होऊ लागलं आहे. त्यानंतर दुपारी 2 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत दुसऱ्या गटातील 4 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण या ठिकाणी आता येऊ लागले. त्यानंतर संध्याकाळी 7 ते रात्री 12 आता वाजेपर्यंत तिसऱ्या गटातील लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याचे 1500 रुपये या ठिकाणी सोडण्यात येऊ लागले. अशा प्रकारची माहिती या ठिकाणी पत्रकारांना बोलताना एकनाथ शिंदे साहेबांनी आता 100% खरी बातमी या ठिकाणी दिली आहे. लाडकी बहीण योजनेचा झेंडावंदन या ठिकाणी गोड झाल्याचं पाहायला मिळतंय. जानेवारी महिन्याचे 1500 रुपये या ठिकाणी महिलांच्या खात्यावरती जमा व्हायला सुरुवात झाल्या. अनेक लाडक्या बहिणींना सोशल मीडियावर सांगितलं जाते की तुम्हाला 3,000 रुपये 2 महिन्यांचे येतील, परंतु तसं अजिबात होत नसतं. लाडक्या बहिणींनो लक्षात ठेवा, 3,000 रुपये येत नसतात, फक्त त्या खोट्या बातम्या असतात. एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले तशा खोट्या बातम्यावर अजिबात विश्वास ठेवू नका. आता ज्यावेळी सरकारच्या माध्यमातून GR काढला जातो त्या GR मध्ये सांगितलं जातं फक्त तुम्हाला एका महिन्याचे 1500 रुपयांचा हप्ता बँकेच्या खात्यावरती मिळत असतो आणि तशा प्रकारे जानेवारी महिन्याचे 1500 रुपये या ठिकाणी महिलांना आज झेंडावंदनानिमित्त सुरुवात झालेली आहे. आता बघा, 2025 या गेल्या वर्षामध्ये डिसेंबर महिन्याचे जे काही पैसे तुम्हाला 2 आठवड्यांच्या पाठीमागे 1500 रुपये बरोबर निवडणुकांचा निकाल लागायच्या आदल्या दिवशी पाठवले होते तर ते 2025च्या डिसेंबरचे 1500 होते. परंतु 2026 हे नवीन वर्ष सुरू होताच सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय तुमच्यासाठी सरकारच्या माध्यमातून नवीन वर्षानिमित्त काही अटी व पात्रता निश्चित करण्यात आलेत. त्यामध्ये जर तुम्ही आता व्यवस्थित बसला, तुम्ही पास झाला तर इथून पुढचे हप्ते व्यवस्थित मिळणार आहेत. अन्यथा अनेक महिलांना या ठिकाणी आता बाहेर काढलं जाणार आहे.
मग 26 जानेवारी या झेंडावंदनाच्या निमित्त कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होणार आहे ते पण तुम्हाला सांगणार आहे। परंतु त्याआधी लाडक्या बहिणींनो नेमकं कोणाकोणाला बाहेर काढण्यात आलंय, अपात्र कोणाला करण्यात आलंय, कारण लाडक्या बहिणींची 2025 या गेलेल्या वर्षामध्ये जर संख्या पाहिली तर 1,40,00,000 आसपास लाडक्या बहिणींची संख्या होती आणि जानेवारी आता महिन्याचे 1500 रुपये आज जे 12 जिल्ह्यामध्ये जमा होऊन राहीत तर ते फक्त आणि फक्त त्यामधील आता 40 लाख लाडक्या बहिणींना जमा होऊन राहीत। बाकीच्या महिलांना अजून 2 आठवडे वाट पाहावी लागणार आहे। त्याचं कारण काय सांगितलंय आणि कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये या पैशांचं वितरण होणार आहे, काय अपडेट आल्या, अगदी लक्षपूर्वक तुम्ही पाहायचं आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला नोव्हेंबर डिसेंबर पर्यंत जे काय तुमचे पैसे होते तर ते केवायसी केलेल्या लाडक्या बहिणींना पण मिळाले, नाही केलेल्या लाडक्या बहिणींना पण या ठिकाणी बँकेच्या खात्यावरती सोडण्यात आले होते। कारण केवायसी करण्यासाठी वेळ या ठिकाणी देण्यात आला होता। अनेक महिलांची केवायसी या ठिकाणी चुकलेली सुद्धा होती। ज्या महिलांचं खातं स्टेट बँकेत आहे, महाराष्ट्र बँकेत आहे, बँक ऑफ इंडियामध्ये आहे आणि पोस्ट ऑफिसमध्ये खाते असणाऱ्या सर्व लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना आज जानेवारी महिन्याचे 1500 रुपये बँकेच्या खात्यावरती जमा होणार आहेत। तर ते 12 जिल्हे कोणते आहेत हे पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, कारण महिला व बाल विकास खात्याच्या मंत्री तटकरे मॅडमनी सांगितले 26 जानेवारी या झेंडावंदनाच्या मुहूर्तावर पैशांचं वितरण होईल। आता हे पैसे सर्वांना मिळणार का, तर अजिबात सर्वांना मिळणार नाही। सरकारच्या माध्यमातून एकनाथ शिंदे साहेब म्हणाले की सर्वांना जर पैशांचं वितरण आम्ही देण्याचं ठरवलं तर ते आम्हाला सुद्धा परवडणार नाही, तुम्हाला पण चांगलंच माहित आहे। त्यामुळे आता ज्या लाडक्या बहिणी गोरगरीब आहेत, ज्या लाडक्या बहिणी गरीब आहेत, गोरगरीब आहेत, गरजू आहेत, दुसऱ्याच्या शेतामध्ये भांगलायला जातात, शेतकऱ्यांच्या या ठिकाणी बायका आहेत, अशाच महिलांना या ठिकाणी लाभ त्यांच्या बँकेच्या खात्यावरती या ठिकाणी वितरित केले जाणार आहेत। त्यामुळे 2025 मध्ये नियम वेगळे होते आणि 2026च्या जानेवारी महिन्याचा हप्ता जो आज तुमच्या बँकेच्या खात्यावरती मिळत आहे तर त्याचे नियम वेगळे आहेत। मग हे नियम कोणते आहेत, काय वेगळे नियम या ठिकाणी आलेत, तुम्ही यामध्ये बसताय का? कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये आज पैशांचं वितरण या ठिकाणी होऊ लागले? सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत कोणाला पैसे वितरित होऊ लागलेत, त्यानंतर दुपारी 2 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत दुसऱ्या गटात कोणाला पैसे या ठिकाणी मिळू लागलेत, त्यानंतर संध्याकाळी 7 ते रात्री 12 या वेळेमध्ये नेमकं कोणाकोणाला पैशांचं वितरण होऊ लागले, तुमचा जिल्हा नेमकं कोणत्या गटामध्ये आहे, सर्व काही माहिती अगदी 2 मिनिटांच्या आतमध्ये तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे। 26 जानेवारी निमित्त आता लाडक्या बहिणींचा झेंडावंदन या ठिकाणी गोड झाल्याचं पाहायला मिळतंय। जानेवारी महिन्याचे पहिल्यांदाच 1500 रुपये नवीन वर्षानिमित्त येत असल्याने सरकारच्या माध्यमातून कडक अशा 5 ते 6 नियमामध्ये ज्या लाडक्या बहिणी पास होतील फक्त त्यांनाच पैशांचं वितरण होणार असल्याची माहिती आत्ताच एकनाथ शिंदे साहेबांनी दिल्या। पहिला नियम अशा लाडक्या बहिणींसाठी लावण्यात आलाय, तो म्हणजे सर्वांनी लक्षात ठेवा, पहिल्या नियमानुसार तुम्हाला मोठा दिलासा मिळालाय, परंतु यामध्ये शेवटचा जो 5वा आणि 6वा नंबरचा नियम सरकारच्या माध्यमातून लावण्यात आलाय, यामध्ये जवळपास 13 लाख लाडक्या बहिणी बाहेर काढल्या जाणार आहेत। त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। सरकारच्या माध्यमातून अधिकृत GR आता या ठिकाणी जानेवारी महिन्याचे 1500 रुपये सोडण्यासाठी 26 जानेवारी या मुहूर्तावर आता काढण्यात आलाय। त्यामुळे ही 100% खरी बातमी आहे। त्यामुळे कोणी सुद्धा टेन्शन घेण्याचं काम नाही, सर्वांना पैशांचं वितरण होणार आहे, परंतु कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये होणार आहे आणि नेमकं कोणकोणत्या अटी पात्रतेनुसार होणार आहे हे सुद्धा महत्त्वाचं आहे। 5 ते 6 अटी लावलेत, यामध्ये पहिल्या 3 ज्या अटी आहेत, पहिल्या नंबरची, दुसऱ्या नंबरची, तिसऱ्या नंबरची 3 ज्या अटी आहेत, यामध्ये तुम्हाला मोठा दिलासा मिळणार आहे आणि शेवटच्या त्या ठिकाणी आता 4थी, 5वी, 6वी असं पुढच्या 3 अटी आहेत, यामध्ये अनेक लाडक्या बहिणी अपात्र होणार आहेत। यामध्ये ज्या लाडक्या बहिणींचं खातं पोस्टात आहे, स्टेट बँकेत आहे, तर यांना एक अर्जंटमध्ये काम सुद्धा करावं लागणार आहे असं सांगण्यात आलंय। तर आपण ओळीने टप्प्याटप्प्याने पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 6वा असं नियम या ठिकाणी आता पाहणार आहोत। यामध्ये जर तुम्ही पास झाला तर झेंडावंदनानिमित्त 26 जानेवारी या मुहूर्तावर तुम्हाला 12 जिल्ह्यामध्ये आता जानेवारीचे 1500 रुपये या ठिकाणी सोडण्यात येऊ लागलेत। तर बघा, पहिला नियम अशा लाडक्या बहिणींसाठी आहे ज्यांनी केवायसी केल्या आणि ज्यांनी केवायसी केले नाही, तर तुम्ही यामध्ये असाल तर नक्की बघा। आता बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी तुम्ही केवायसी केली असाल तर तुम्ही आणि केवायसी केले नसाल तर लक्षपूर्वक बघा। आतापर्यंत तुम्हाला केवायसी करून पण पैसे आले नसतील तर या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून अर्जंटमध्ये सांगण्यात आलंय, तुम्हाला सरकारने आता एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून ओरडून सांगण्यात आलं होतं, तुम्ही जी केवायसी केलेले आहात तर ती चुकीच्या पद्धतीने या ठिकाणी केलेले आहात। कारण सरकारने सांगितलं होतं तुम्ही अंगठा जो असतो तर तो अंगठा शाईला लावून अंगठ्याद्वारे केवायसी करा, तुम्ही मोबाईलचा OTP या ठिकाणी आल्याद्वारे तशा प्रकारे ऑनलाईन केवायसी केलेली आहे। सरकारने सांगितलं होतं
की या ठिकाणी आता अंगणवाडी सेविकांकडे जायचं आहे आणि एक अर्ज भरायचा आहे, त्यावरती तुमच्या हाताचा अंगठाचा शिक्का या ठिकाणी उठवायचा आहे आणि मगच तुम्हाला KYC आता 100% पूर्ण जाईल असं होतं. परंतु महिलांनी मोबाईलवरच्या OTP वर KYC या ठिकाणी केल्या, त्यामुळे त्या महिलांना डायरेक्ट अपात्र करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. त्या महिलांना प्रॉब्लेम येणार आहे. मग तुम्हाला पुढे काय करायचं आहे? जानेवारी महिन्याचा आता 26 जानेवारी निमित्त हप्ता जो आहे तर तो कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये या ठिकाणी सोडण्यात येणार आहे ते सुद्धा तुम्हाला लगेच सांगणार आहे. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्हाला 3000 रुपये मिळणार नाहीत, फक्त 1500 रुपये मिळणार आहेत. 3000 रुपयांची अपेक्षा सोडून द्या. तुम्हाला फक्त या ठिकाणी खोट्या बातम्या 3000 रुपये देणार म्हणून पुरवले जातात, परंतु ती खोटी बातमी असते. या ठिकाणी 100% खरी माहिती या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी समोर आल्या, तीच तुम्हाला या ठिकाणी आता सांगत आहे. त्यामुळे सर्वांनी लक्षात ठेवा. तुम्हाला फक्त आणि फक्त आज जानेवारी महिन्याचे 1500 रुपये 12 जिल्ह्यामध्ये येणार आहेत. पहिला नियम झाला तो म्हणजे KYC तुम्ही कशा प्रकारची करायची होती तर ऑनलाईन न करता या ठिकाणी तुम्ही अंगणवाडी सेविकांकडे जाऊन एक अर्ज भरायचा आहे. त्यामुळे तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम नसणार आहे. कसं KYC करायचे अगदी 1 मिनिटाच्या आत पुढे तुम्हाला सांगणार आहे. परंतु दुसरा लाडक्या बहिणीचा प्रकार आहे तो म्हणजे जर तुमच्या घरामध्ये या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एखादा व्यक्ती आहे आणि तो या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एखाद्या कारखानदारीवर कामाला जात असेल, कामगार यंत्रणेत कामाला जात असेल, त्या ठिकाणी एखाद्या संस्थेमध्ये कर्मचारी असेल किंवा या ठिकाणी सरकारी नोकरीमध्ये असेल, पोलीस असेल, तर यामध्ये जर तुमच्या घरामध्ये कोणताही व्यक्ती असेल, पेन्शन घेत असेल तुमच्या सासू-सासरा वगैरे, तर त्यांच्यासाठी सरकारच्या माध्यमातून पहिला पैसे मिळत होते. परंतु या ठिकाणी आता अपात्र करण्यात आल्याची माहिती दुसऱ्या नियमानुसार समोर आल्या. यामधील शेवटचा 5वा 6वा नियम जो आहे तर तो यामधून 13 लाख लाडक्या बहिणी जानेवारी महिन्यासाठी अपात्र करण्यात आले. ते नियम सुद्धा लगेच पाहणार आहोत. आता तिसरा नियम तुम्हाला या ठिकाणी काय सांगतो पहा. लाडक्या बहिणींनो, तिसरा नियम अशा लाडक्या बहिणींसाठी आहे ज्यांना या ठिकाणी KYC करताना अडचण आल्या, त्यांना या ठिकाणी जानेवारी महिन्याचे पैसे या ठिकाणी मिळणार नाहीत. त्यांनी काय करायचं आहे, अर्जंटमध्ये आपला एक अर्ज आहे तर तो काय करायचा, एक अर्ज तुम्हाला अंगणवाडी सेविका ज्या ठिकाणी तुम्हाला आता लाडकी बहीण योजनेचा तुम्ही अर्ज भरला होता त्या ठिकाणी जाताना तुम्हाला आता रहिवासी दाखला आणि उत्पन्नाचा 2025चा नवीन काढलेला दाखला या ठिकाणी अर्जंटमध्ये घेऊन जायचं आहे. त्याचं कारण म्हणजे सरकार तुम्हाला आता 2025 या मागच्या वर्षाचं उत्पन्न या ठिकाणी चेक करणार आहे. यामध्ये तुमचं जर उत्पन्न 2.5 लाखांच्या वरती जर असेल तर तुम्हाला या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून खटाखट मेसेज यायला सुरुवात होणार आहे. त्यामुळे जानेवारी महिन्याचे 1500 रुपये जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला या ठिकाणी KYC आता व्यवस्थित झाल्या का हे सुद्धा चेक करायला लागणार आहे. तर हा झाला नियम वेगळा. परंतु आता सरकारच्या माध्यमातून जे 12 जिल्हे सरकारच्या माध्यमातून निवडण्यात आले त्या 12 जिल्ह्यांची लिस्ट काय सांगण्यात आल्या ती सुद्धा लगेच सांगणार आहे. परंतु या ठिकाणी आता 5वा आणि 6वा नियम जो लावण्यात आलाय तर तो कोणासाठी लावण्यात आलाय ते सुद्धा पहा. लाडक्या बहिणींनो, झेंडावंदनानिमित्त सर्व लाडक्या बहिणींचे तोंड गोड व्हावे हेच सरकारचा उद्देश असल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळेच तुम्हाला आता या 26 जानेवारी निमित्त 1500 रुपये 12 जिल्ह्यामध्ये सोडण्यात येऊ लागलेत. परंतु चौथा जो नियम या ठिकाणी आता चौथा 5वा 6वा जो नियम सरकारच्या माध्यमातून लावण्यात आलाय यामध्ये आता बघा सरकारने सांगितलंय तुमची जी जमीन आहे तर ती जमीन आता या ठिकाणी 10 एकरपेक्षा जास्त नसावी, अन्यथा तुम्हाला हे पैसे बँकेच्या खात्यावरती अजिबात वितरित होणार नाही. सरकार म्हणते गोरगरीब आणि गरजू महिलांसाठी आम्ही योजना काढल्या, जर करता चुकीच्या मार्गाने तुम्ही लाभ घेत असाल तर तुम्हाला पैशांचं वितरण अजिबात या ठिकाणी होणार नाही असं सांगण्यात आलंय. त्यामुळे लक्षात ठेवा, फक्त आणि फक्त सरकारच्या माध्यमातून ज्यांची जमीन 10 एकरपेक्षा कमी आहे अशाच लाडक्या बहिणींचा या ठिकाणी आता जिल्ह्यांची यादी आता बँकांना देऊन टाकल्या. जी 12 जिल्ह्यांची यादी देऊन टाकल्या त्या 12 जिल्ह्यांची यादी सुद्धा झटपटपणे पाहत आहोत. त्या 12 जिल्ह्यामध्ये तुमचा जर जिल्हा असेल तर तातडीने तुमच्या सुद्धा खात्यावरती आता त्या ठिकाणी 1500 रुपये जानेवारीचे जमा होणार आहेत. आता बघा तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे 12 जिल्ह्यांची यादी. लाडक्या बहिणींनो, पहिले 2 जिल्हे आता या ठिकाणी निवडण्यात आलेत. त्या ठिकाणी कोल्हापूर आणि या ठिकाणी रत्नागिरी, त्यानंतर आता सिंधुदुर्ग, रायगड, त्यानंतर पलीकडचा जिल्हा पालघर, ठाणे, या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर, या ठिकाणी आता बुलढाणा, त्यानंतर आता लातूर, नांदेड, त्यानंतर बीड, धाराशिव, परभणी, अकोला, या ठिकाणी आता गडचिरोली, नागपूर, नाशिक या पहिल्या टप्प्यातील महिलांना या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचे आता जानेवारी महिन्याचे 1500 रुपये जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या. आधार कार्ड बँकेच्या खात्यात लिंक करा, KYC अपडेट करा व तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या सुखी जीवन चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. धन्यवाद.